अग्नी माझी पडे बाळू, माता धावतसे कनवाळू. तैसा धावे माझ्या काजा, अंकिला मी दास तुझा. परमेश्वरापुढे शरणागत आलेला भक्त आहे. ही कविता ही संत नामदेव यांनी केलेली रचना आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव यांच्या अनेक रचना शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथामध्ये देखील समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यांना पंजाबमधील लोक भगत नामदेव असं म्हणतात. भगत म्हणजे भक्त. भक्त नामदेव की मुखबानी या नावाने त्या तुम्हाला ग्रंथ साहेबमध्ये आढळून येतील. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धावे माझी हा काजा, अंकिला मी दास तुझा. आगीमध्ये बाळ जर का आगीकडे जाऊ लागले, आगीमध्ये पडलं, तर त्याची अतिशय कनवाळू अशी आई, जिचा नेहमीच हृदय हे बाळाशी एकरूप झालेलं आहे, अशी आई क्षणाचाही विलंब न लावता त्या बाळाकडे त्याला वाचवायला धाव घेईल. तैसा धावे माझी हा काजा. काज म्हणजे काम माझं कामकाज, माझं काम करण्यासाठी, मला मदत करण्यासाठी धावून ये. अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे शरणागत झालेला, सरेंडर, परमेश्वरापुढे जो शरणागत झालेला आहे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. उंच झाडावर असलेलं एखादं घरटं असतं, त्यावरचं ते घरटं जर खाली पडलं, त्यातलं एखादं पिल्लू जर खाली पडलं, तर त्या पाखरांची आई आहे ती क्षणार्धात त्या पिलांना वाचवण्यासाठी झेप घेईल. वेळ लावणार नाही, विलंब करणार नाही. सवेची म्हणजे लगेच. सवेची झेपावे झेप घेईल पक्षिण. पिल्ले पडताची धरणी. धरणी म्हणजे जमीन. जमिनीवर जर पिल्ले पडली तर क्षणार्धात पक्षीण त्यांच्याकडे झेपावेल, त्यांना वाचवेल. भुकेले वत्सरावे. वत्सर म्हणजे वासरू. भुकेले वत्सरावे. जर वासरू भुकेलं असेल, भुकेने व्याकुळ झालं असेल, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. हंबरणारी गाय जी आहे ती त्या भुकेल्या वासरांकडे क्षणार्धात धावत येईल, विलंब करणार नाही, वेळ लावणार नाही. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. जर जंगलाला आग लागली असेल, वाईल्ड फायर, वणवा लागलासे वनी, जर जंगलाला वणवा पेटला असेल जंगलामध्ये, त्यावेळेला हरणी जी आहे ती स्वतःचा जीव वाचवण्याचा आधी विचार करणार नाही. ती स्वतःचा जीव वाचवण्याच्या आधी तिच्या पाडसांचं चिंतन करेल, त्यांच्यासाठी ती धाव घेईल, त्यांना वाचवण्याचा ती प्रयत्न करेल. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. तर पाडसांचाच हरणी जी आहे ती स्वतःच्या आधी पाडसांचाच विचार करणार, तिच्या पिल्लांचाच ती विचार करणार. नामा म्हणे मेघा जैसा, विनोवितो चातक तैसा. त्यामुळे संत नामदेव हे परमेश्वराला, विठोबाला अशी साकडं घालत आहेत, अशी विनंती करत आहेत की तू माझ्या मदतीला माझ्याकडे इतका त्वरित धावत ये, कारण मी तुझं इतकं चिंतन इतक्या आर्तभावाने करत आहे. जसं चातक पक्षी, जो केवळ हा एक मिथिकल पक्षी आहे, जो पक्षी केवळ मेघाचे थेंब आहेत, पावसाचे थेंब आहेत, त्याच्यावरच जिवंत राहणारा तो पक्षी आहे. त्यामुळे पाऊस पडणं याच्यावरच त्याचं सर्व आयुष्य अवलंबून आहे. तो जगणं त्याचं हे या पावसाच्या काही थेंबांवरच अवलंबून आहे. त्यामुळे तो आर्तभावाने प्राण कंठाशी आणून तो पावसाची वाट बघत असतो. परमेश्वराला शरणागत आलेले संत नामदेव हे परमेश्वराला अशी विनंती करतात की मी केवळ मेघासाठी चातकाने वाट बघावी, तशी मी तुला विनवणी करत आहे. त्यामुळे तू माझ्यासाठी धावत ये, कारण मी अंकित झालेला तुझा दास आहे, मी तुला शरणागत आलेलो आहे. ही अशी प्रस्तुत संत नामदेवांची रचना आहे. ही परीक्षेला येऊ शकते, पण त्याही पलीकडे जाऊन हिचा अर्थ समजून घेताल तर तुम्हाला आयुष्याची एक नवीन दिशा सापडेल, किंवा एका नवीन लेव्हलला जायला तुम्हाला अतिशय मदत होईल. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनाही कविता अतिशय लवकर